अमरावती शहरातील राजकमल चौकातील मोबाईल दुकानामध्ये चोरी करून चोरट्यांनी दुकान जाळलं। या घटनेच्या तपासाबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। अमरावती मोबाईल डीलर्स असोसिएशनने हे निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे। अमरावतीच्या राजकमल चौकातील मोबाईल दुकानामध्ये चोरी करून चोरट्यांनी दुकान जाळलं। या संदर्भात अमरावती मोबाईल डीलर्स असोसिएशनने पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। अमरावती शहरातील मुख्य चौकात हे दुकान आहे। 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत चोरट्यांनी आत शिरून लाखो रुपयांचे मोबाईल चोरी केले व त्यानंतर दुकानाला आग लावून पसार झाले। यामध्ये हे दुकान पूर्णपणे कोळसा झालं असून मोठ्या प्रमाणात संचालकांचं नुकसान झालं आहे। चोरी करण्यात आलेल्या मोबाईलपैकी 2 मोबाईल सद्यस्थितीत ऍक्टिव्ह झाल्याचं असोसिएशनला कळलं आहे, तेव्हा त्याचा तपास करणं अधिक सोपं होऊ शकते। वनिता समाज येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे, परंतु संबंधित पोलीस ठाण्यात फिर्यादी गेले असता पाहिजे तशी वागणूक व तसेच एवढे पुरावे उपलब्ध असून सुद्धा तपासाची गती पाहिजे तशी स्वरूपाची नाही असा आरोप करून अमरावती मोबाईल डीलर्स असोसिएशनने निवेदन दिलं व या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली। अमरावतीच्या मुख्य चौकात अशा प्रकारे चोरीची घटना भल्या पहाटे घडत असेल तर हे लक्षण व्यापाऱ्यांच्या दृष्टीने घातक आहे। यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने ठोस पावलं उचलावी व व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अमरावती मोबाईल डीलर्स असोसिएशनने केली आहे। अमरावती शहरातील प्रमुख चौक राजकमल चौक येथे एक दुर्दैवी घटना 20 तारखेला घडली। ती 20 तारखेला घडलेली घटना म्हणजे अशी की राजकमल चौकातील निखिल मोबाईल या ठिकाणी मोबाईल चोरी करून त्या दुकानात आग लावण्यात आली। मोठ्या प्रमाणात दुकानदाराचं निखिल मोबाईलचे जे मालक आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे। आज ते या ठिकाणी उपस्थित आहे। राजेशजी बख्तार यांचं नाव आहे आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळ्या गोष्टी उपलब्ध असूनही तपास ज्या गतीने पाहिजे होता अजूनपर्यंत तसा तपास झालेला नाही। त्यामुळे आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आज निवेदन या ठिकाणी दिलं आणि विनंती केली की शहरात अशा मोठ्या प्रमाणात आज ज्या चोरीच्या घटना घडून राहिलेल्या आहे आणि ही जी घटना घडलेली आहे ही या थांबवण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी ठोस पावले उचलावी आणि ही जी घटना घडलेली आहे विशेष करून निखिल मोबाईलमध्ये जी चोरी झालेली आहे याच्यामध्ये जे 2 मोबाईल ॲक्टिवेट झालेले दिसत आहेत त्याद्वारे तपास करून लवकरात लवकर निखिल मोबाईलचे जे मालक आहेत त्यांना काहीतरी दिलासा देण्यात यावा अशी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही विनंती केली। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।